ते म्हणाले की माझ्या म्हणण्यावर काहीच होत नाही, मी कशाला तक्रार दाखल करेल बाबा, मी नाही तक्रार दाखल केली। हॅलो, दादा मी जयश्री बोलते। पहिल्यांदा मी सांगितलं पाहिजे, हा कॉल जो आहे हा जयश्री आगवणे आणि रणजित नाईक निंबाळकरांमधला आहे, ठीक आहे। संवाद आहे का, हा संवाद पण मी आपल्याला देईन। म्हटलं थांबा, हे कुठंतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा, मुलगी खूप आजारी आहे। हॅलो, दादा मी जयश्री बोलते। म्हटलं थांबा, हे कुठंतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा, मुलगी खूप आजारी आहे, मोठी नाना आजारी आहेत। नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे। किती आता मी काय बघितलं नाही दादा, थांबा पण तुमच्या आता तुम्ही कुठेतरी मी काय म्हणते, मी शब्द देते तुम्हाला, त्यांना बाहेर येऊ द्या, मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना। पण हे थांबवा, खरंच मुलगी खूप आजारी आहे, त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटायला गेल्यापासून तिला तुम्ही मोठे आहे, तुम्ही आपण आज एकत्र राहिलो, एकत्र 10-12 वर्ष झालं आपण एकत्र काढले। हा पूर्ण कॉल मी आपल्याला पाठवते, हा कॉल हा संवाद आत्ता या 8 दिवसातला हा संवाद आहे। आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात। जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे, माझा संबंधच नाही, आगवणेचा माझा तर अजिबातच संबंध नाही, आगवणेवर अशाच केसेस पडलेल्या आहेत, त्या आगवणेची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या, आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली। म्हणजे यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला, हे या ऑडिओवरून स्पष्ट होते। नाईक निंबाळकरांना मला अजून धमक्या जर द्यायच्या असतील तर त्यांनी द्याव्यात, मी पण पुणेकर आहे, तुम्ही मला धमक्या द्या, मी तुम्हाला अजून एक एपिसोड ऐकवेल, मी अजून तुमचे सगळे डॉक्युमेंट काढेन। मग 234 कोटीचं कर्ज कसं घेतलं, स्वराज डेअरीचं काय झालं, स्वराज डेअरी कुठे ग्रुपला कशी विकली, कुठे ग्रुपचा त्याचा परिणाम ज्ञानराधा बँकेवर कसा झाला, कुठे आत कसा गेला, याची सगळी सिरीज मला ही बाहेर काढता येऊ शकेल आणि मी ती काढेन। त्यामुळे मला धमकावू नका, मी लहान माणूस आहे, मी तोड पाण्यातला नाही आहे, मला जर पैसे आणि सत्तेची हाव असती तर मी कदाचित सत्ताधाऱ्यांच्या बाजूला बसले असते, पण मी सत्ताधाऱ्यांपेक्षा मी सत्याच्या बाजूने आहे। माझ्यावर तुमच्या धमक्यांचाही प्रभाव होणार नाही आणि तुमच्या आमिषांचाही प्रभाव होणार नाही। हां, पण मी उर्मट नाही, मी विनम्र आहे, मी अत्यंत नम्रतेने सांगते, पुन्हा एकदा सांगते माध्यमांच्या समोर, मेडिकल ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमाळ, DYSP राहुल धस, सिनियर PI महाडिक, API जायपात्रे, PSI पाटील, 2 PA शिंदे आणि नागटिळक, स्वतः रणजित सिंह नाईक निंबाळकर, ही सगळी माणसं चौकशीच्या कक्षेत आली पाहिजेत। मी नम्र माणूस आहे, आपण मला तिथून धमक्या द्यायची गरज नाही, मी निहत्ती, काय माझ्याकडे काही माणसं नाहीत, हत्यारं नाहीत, काय नाही, मी निहत्ती फलटणला यायला तयार आहे। मी 2 किंवा 3 तारखेला फलटणला स्वतः येते, काय तुमची लोक माझ्या अंगावर घालायची ती घाला, काय हल्ले करायचे ते करा, मेलेल्या लेकराचं तुम्ही कॅरेक्टर असोसिएशन केलंय म्हटल्यावर आमच्यासारख्यांच्या बाबतीत तर तुम्ही काही करू शकताय, तर तुम्हाला जे करायचंय ते करा, मी लढणार आहे। आणि होय, मी फलटण पोलीस स्टेशनला येणार आहे, फलटण पोलीस स्टेशनला येण्याची माझी तारीख 2 किंवा 3 असेल, ही माध्यमांच्या समोर आता स्पष्ट करते। थँक्यू।